तर मित्रांनो, आपण गाडी आणली होती कोल्हापूरहून पुण्याला, पण विषय असा झाला, काल कामगार दिवस होता, त्याच्यामुळे ना गाडी आपली आज दुसऱ्या दिवशी खाली झाली. त्याच्यात पण या कुटाना असं झालं, आपल्या पुतण्याला काय मध्ये एंट्री नव्हती, त्याच्यामुळे ते गेट वरच थांबेला होता. फायनली मग एक परच बाहेर आलो, मस्तपैकी त्याला घेतलं भाऊ गाडीमध्ये बसून. तर त्याचं तर पार तोंड उतरून जायला होता, कारण की ना त्याला लय भूक लागलेली होती. चला मग काय कुठंतरी हॉटेल बघून मस्तपैकी नाश्ता करू. तसं आपल्याला लोड बी भेटला होता बरं का. मग त्याच्यामुळे पहिले मॅप लावलं, म्हणजे आपल्याला त्या दिशेने जाता येईल. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. गाडी चालू जवळ 10 किलोमीटर आलो तर आपल्याला एक हॉटेल दिसली. लगेच मस्तपैकी दोघांनी एक एक वडापाव घेतला आणि मस्त खायला चालू केलं. जेवण तर आम्हाला भेटलं नव्हतं, त्याच्यामुळे वडापाव इतका दाबून खाल्ला होता ना, आता काय संध्याकाळी बी जेवायची वासना होते का नाही काय माहिती. चला मग काय निघू आता. जवळ आपल्याला 13 किलोमीटर जायचंय. एक परच इथं पोहोचलो तर खरी, पण डोक्याला एक ताण पाडला हो. ताण असा होता का एवढ्या उन्हामध्ये आपल्याला ताळपत्री खोलायची गाडीची. एवढ्या उन्हात असं काम म्हणलं ना भाऊ, माझे तर हात पायच गळले. सगळ्यात पहिले तर आपल्याला रशी ते सोडावं लागेल. रशी तर एक परची गोळा करून ठेवली, पण आता फाटान ते सगळं गोळा करावं लागेल. चाले तर मरणाचं ऊन पडलेलं आहे, याची काय मस्ती चालू आहे काय कळा ना भाऊ. चला ताळपत्रीचं बी काम निपटून गेलं. चायला बरं तरी पुत नाही, त्याच्यामुळे बरं आहे, नाही तर एकट्याचं कामच नाही भाई. सगळं तर झालं, आता अँगलचे नट खोलायचं आणि याला द्यायची एक साईडला बांधून. चला मग काय एक परच झालं सगळं कम्प्लीट. चायला त्याच्यात बी एक तापून आधीच काळा, एवढ्या उन्हात अजून काळा नाही झालं म्हणजे बरं होईल. आता भरायला टाइम होता बरं का, कारण की ते गेलते जेवायला. मग तोपर्यंत मस्तपैकी दुकानात आलो, 2 निंबू पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि मस्त प्यायला चालू केलं. तिथं चायला असल्या कडक उन्हामध्ये ताळपत्री खोलायची अडचण नाही आली पाहिजे कसली कुठं. चला मग काय जायचं होतं आता काटा करायला. पहिले टायरान खाली बघून घेऊ डॉगेश भाई बसेल का नाही. आणि तुम्हाला सांगू का, ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने आता परत काटा करायला जायचंय. काटा तर आपण येताना बी केला असता बरं का, पण विषय ना भरोशाचा आहे. त्याच्यामुळे त्या बायाला घेतलं सोबत आणि डायरेक्ट आलो काट्यावर. लगेच फटाफट मस्त पैकी काटा केला आणि डायरेक्ट गाडी चिटकून दिली लावून. आता तुम्ही बी आलते सगळे भाकर खाऊन, त्याच्यामुळे आता करा काम ताकद लावून. अर्धी गाडी तर आपली त्या गाडीमधूनच लोड झालती. आता बाकीची अर्धी गाडी आपली या गोडामधून पूर्ण होणार आहे. वजन काय 4 टन होतं, त्याच्यामुळे त्यांना 1 तासामध्ये मस्त लोड केली. चला आता परत काट्याकडे जाऊ. त्याले फट्टा नीट करावं लागन वाटतं. मग लोडिंगचा काटा बिटा केला आणि गाडी लावली एक साईडला. चाल म्हणलं गाडी बिडी लोड झाली, आता नुसतं निघायचं काम राहील. पण अजून बिली असतं आपल्याला इथंच थांबावं लागेल. तसं दिवस पण अख्खा मावळून गेलता. तेवढ्यात आपला भतीजा म्हणे गाडी तो हम भी चला सकते, लेकिन हमारा पैरी नाही पुरता. मग ते पैर बिर राहू द्या म्हणलं, लांब चला फडका घ्या, पहिले आपली गाडी पुसून घ्या म्हणलं. मग आपण पुसायला घेतली बरं का मधली साईड, आणि आपल्या भतीजाने घेतली ती बाहेरची साईड. सगळं झाल्यानंतर 2 अगरबत्त्या पेटवल्या, मस्तपैकी देवाचं नाव घेतलं आणि दिल्या बरं का लावून. तेवढ्यात बिल आणि ते सगळं रेडी केलं. पण आपल्या गाडीला भूक लागली होती, त्याच्यामुळे पंपावर येऊन मस्तपैकी आपल्या गाडीची भूक मिटवली पहिले. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. इकडे संपला विषय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.